धारणी तालुक्यातील गडगा नदीपात्रात गणेशोत्सव विसर्जनावेळी एक दुःखद घटना घडल्याची माहिती शनिवारी सायंकाळी 5:30च्या दरम्यान समोर आली। घटनेची माहिती मिळताच श्री गणेश विसर्जनाच्या उत्साहपूर्ण वातावरणात दुःखाचे सावट पसरले आहे। प्राप्त माहितीनुसार धारणी मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरील कुसुमकोट बुद्रुक येथील गणेश विसर्जनाकरिता धुळघाट रोड येथील गडगा नदीपात्रात गेलेल्या 3 युवकांपैकी एक युवक गडगा नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती सोबत असलेल्या 2 मित्रांनी उघडकीस आणली। कुसुमकोट येथील रहिवासी अनिल माकोडे वय 37 वर्ष हा विसर्जनासाठी गडगा नदीकाठी गेला असता अचानक तो नदीच्या पाण्याच्या प्रखर प्रवाहात वाहून गेला। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली। दरम्यान प्रशासन आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र अनिलचा कुठेच पत्ता लागला नाही। धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात PSI सतीश झालटे व अमरावतीतील SDRF ची टीम दुसऱ्या दिवशी सकाळपासून शोध मोहिमेला लागली आहे। बोटीच्या आणि ड्रोनच्या मदतीने संबंधित प्रशासन तारेवरची कसरत करून अनिलचा शोध घेत आहेत। घटनेची माहिती मिळताच मेळघाट क्षेत्राचे माजी आमदार राजकुमार पटेल, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, भाजपा नेते आप्पा पाटील, उपसरपंच सुपीत मालवीयसह परिसरातील नागरिकांनी गडगा नदी पात्राच्या परिसरामध्ये एकच गर्दी केल्याचे दिसून आले आहे। गडगा नदी पात्राच्या घटनास्थळावर उपस्थित तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण, पोलीस कर्मचारी मोहित आकाशे, जगत तेलगोटे, सय्यद जावेद, तलाठी रंजिता जांभेकर शोध मोहिमेला लागले आहे। तर दुसरीकडे अनिल माकोडे यांच्या परिवारातील सदस्य अनिल सुखरूप परत यावा या आशेमध्ये बसले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज, धारणी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।